सुप्रभात मित्रांनो, मी विनीत राणे स्वागत करतो माझ्या मराठी यूट्यूब ब्लॉगमध्ये. फायनली आज तो दिवस आला आहे. आज आहे 10 जानेवारी. आमच्या बोलल्याप्रमाणे माझ्या ऑफिसची जी पिकनिक आहे ती आज आम्ही इकडे आलेलो आहोत बदलापूर ईस्टला मालुसरे फार्म हाऊस. सध्या तरी आता आम्ही ऑन द वे आहे, म्हणजे जस्ट पोचायला आलो आहे. बाकीचे अर्धे स्टेशनला आहेत, अर्धे गाडीमध्ये आणि अर्धे येत आहेत. सो ब्लॉगची सुरुवात केली मी इथून तुम्हाला लोकेशन दाखवण्यासाठी. सध्या मी समृद्धी महामार्गावर आहे. हा जस्ट रिसेंटली बनतो, अजूनपर्यंत चालू झाला नाही आहे. तिथून ह्या साईडचा जो व्ह्यू आहे हा या साईडला जाणार आहे पनवेल साईडला, आणि टुवर्ड्स इकडे पालघर विरार तो साईड आहे. रस्त्याचं काम चालू आहे, खूप खतरनाक एक नंबर रस्ता बनवला आहे सध्या तरी. आजूबाजूला सध्या अजून काही चालू झालेलं नाही आहे. रोडचं काम थोड्या अजून महिन्याभरात चालू होऊन जाईल. माझा मित्र विकास तो माझ्यासोबत आला, तो तिकडे सध्या ब्लॉग बनवतो आहे. त्याचा ब्लॉगिंग एक चॅनल आहे विकास गोटंगर, भटक्या खादाड करून. चला आता जाऊ पुढे. हा लोकेशन्स या गॅपमधून आम्हाला जायचे आतमध्ये. इथून पुढे आतमध्ये कच्च्या रस्त्यामध्ये तो फार्म हाऊस आहे. भेटू सगळे आल्यानंतर. खूप धमाल करायची, खूप मजा करायची आज. चला. हा आतमधला ऑफरोडचा रस्ता आहे. थोडासा पॅच आहे, तो थोडा कच्च्या रस्त्याचा आहे, पण ठीक आहे. थोडा पॅच कच्च्या रस्ता आलेला पण असं गावी आल्यासारखं फील होतं. दादाने असे 2-3 ठिकाणी बोर्ड पण लावलेत मालुसरे फार्म करून. एक एंट्रन्सवर आहे तिकडे 7,000 फाटलं आहे, त्याला बोलतो मी परत नवीन लावायला. फुल एकदम गावी आल्यासारखे फील आहे. इकडे छोटंसं व्हाळ बोलतो आपण, ते पाण्यात मच्छी पकडू शकता. ऑफरोड थोडं जास्तच आहे. यस. पण ठीक आहे, लास्टचा टाइम गेलो होतो तेव्हा जास्त ऑफरोड होता, पण त्या मानाने हा रोड चांगला आहे. हा वेस्टला होता लास्ट टाइम होता, आम्ही आता यावेळेस ईस्टला आहोत. यस. समृद्धी महामार्गाच्या बाजूलाच आहे. महामार्गाचं काम चालू आहे ना. हा. इकडे तुम्ही क्रिकेट बाहेर खेळायचं म्हटलं तर इकडे क्रिकेट पण खेळू शकता बाहेर, पण तिकडे इकडे येऊ शकता. तसं पण फार्ममध्ये आपल्याकडे टर्फची सुविधा आहे, त्याच्यामध्ये मस्तपैकी क्रिकेट खेळू शकता रात्रंदिवस. मला वाटतं इथे धरणाचं काम चालू आहे, धरण बांधतात. धरण नाही इकडे, धरण बांधतात. काय बांधतात? अरे बॉर्डर बांधतात. बॉर्डर बांधतात काय? धरण नाही ती घराची धरण आहे, याच्यावर बांधतील धरण भाई. पाणीच आहे, पाणी साठवायला. तिकडे पाणीच पाणी, तिकडे मासे पकडू शकता तुम्ही. वाळ आहे, वाळ. कुर्ल्या पकडू शकता. तिकडे वाळ आहे तो बघा, तिकडे कुर्ल्या पकडू शकता तुम्ही. अशा प्रकारे हा एंट्रन्स आहे मालुसरे फार्म हाऊसचा. मालुसरे फार्म हाऊस. जेमतेम 800 मीटरचा रस्ता आहे कच्चा, बाकी रोड चांगला आहे. त्यामुळे तुम्ही गाडी पण घेऊन येऊ शकता, 4 व्हीलर 2 व्हीलर. आणि आता व्ह्यू दाखवतो तुम्हाला थोड्या वेळात. धन्यवाद. आज मित्र पण आहे. पोचलेलो आहे आपल्या लोकेशनला, मालुसरे फार्म हाऊस. चला इथून सुरुवात करूया. तुम्हाला सगळे यायच्या अगोदर पहिलं तुम्हाला फार्म हाऊसची मी जस्ट पाहणी करून दाखवतो. जस्ट एंट्रन्स केला आपण. हे खास 2 जे डॉगी असे पाळलेले आहेत, एक इकडे आणि एक आतमध्ये एक केजमध्ये ठेवलेला आहे. सुरुवात ओके. आणि इकडे जस्ट नवीन कन्स्ट्रक्शन आणि चालू आहे, त्याचे सामान आणि आहेत. बाकी तुम्ही बघू शकता पूर्ण हिरवळ आहे आजूबाजूला. स्टार्टिंगला तुम्हाला जी नदी दाखवली तशी नदी पण आहे, नारळाच्या झाडं आहेत. इथे सध्या आलं राईट मारलं की इथे पण झाडे आणि मस्त बनवलेले आहेत. एंट्रन्सला लाईट्स आहेत, रात्रीच्या वेळेला लाईट्सचा तुमचा व्ह्यू दाखवू. राईट साईडला आलो की इकडे आपल्याला 2 रूम भेटतात, एक 6 जणांसाठी आहे आणि एक 10 जणांसाठी आहे. सो आपण ते रूम बघूया. हा पहिला जो रूम आहे हा आहे 6 जणांसाठी. इथे मस्त की झाडे आहेत, आंब्याची झाडं बनून सगळं फुल हिरवं. माझा मित्र तिकडे खाली ब्लॉग बनवतो आहे विकास गोटंगर करून, झूम करून दाखवतो तुम्हाला. हा आपला पहिला रूम. आम्ही सध्या तरी आज 2 रूम घेतले कारण की आमचे 19 जण आहेत. तुम्ही रूम्स बघू शकता, प्रॉपर असा एकदम बेड आहे तिकडे. ही विंडोज. हा किचन एरिया आहे. यस. हा आहे पहिला रूम. आता आपण जाऊया आपल्या दुसऱ्या रूमकडे.
हा एक दुसरा ग्रुप आहे, त्यांनी घेतलेला आहे 10 जणांचा रूम. त्याच्या बाजूलाच आहे. ओके, हा आहे आपला 10 जणांसाठीचा रूम. इथे 2 बेड, एक बेडमध्ये 2 जण झोपू शकतात. कूलर, मिरर इकडे फुल. ही बेड्स, AC इकडे. ह्या साईडला पण विंडो आहे, त्या साईडला तुम्हाला उजेड आणि सगळा भेटू शकतो. लाईट लावायची सकाळच्या वेळेला तरी काही गरज नाही. इथे कन्स्ट्रक्शन चालू आहे. इथे त्याच्या बाजूला नदीचं थोडं व्हाळ बोलू शकतो आपण आपल्या कोकणातल्या भाषेमध्ये. आणि हा वॉशरूम स्पेशियस आहे, काय इश्यू नाही. फॅन सुद्धा आहे इकडे. आणि इकडे एक वॉश बेसिंग पण आहे, म्हणजे इन केस ऑफ एमर्जन्सी कोणाला काय पाहिजे असेल, बाहेर गर्दी असेल तर इकडे वॉश बेसिंग ठेवलेला आहे. सेकंड पार्ट आहे आपल्या ह्याच्यामध्ये की गार्डन एरिया. जसंच आपण रूमच्या बाहेर आलो तर समोर डायरेक्ट तुम्हाला गार्डन एरिया भेटेल. इथे तुम्ही रात्री बसू शकता, टाइमपास, पाळणे आहेत, झोपाळे आहेत दोन्ही ठिकाणी. एक मोठा झोपाळा आणि इकडे 2 सेपरेट असे झोपाळे आहेत. फुल ग्रीनरी आहे आणि सगळं नॅचरल आहे. असं कोणतेही ग्रास एक्स्ट्रा असं बोलतो नकली ग्रास काय लावलेलं नाही आहे. बाजूला पूर्ण लाइटिंग आहे एरिया. आणि हे जे केअरटेकर आहेत, जे बोलतो ना हा स्वतःचा जो ओन फार्म हाऊस आहे, ते एक महिला आहेत खास, आणि त्यांनी हे सगळं मेंटेन केलेलं आहे. आणि इनफॅक्ट खरंच खूप भारी वाटतं का की ह्या क्षेत्रामध्ये आपल्या महिला पुढे जात आहेत त्या गोष्टीमध्ये. आणि आपले हे 2 पाळीव उस्मान, एक बाहेर होता आणि किती केसमध्ये आहे. आणि सर्वात खास जी मेन गोष्ट या फार्म हाऊसची तो म्हणजे टर्फ. जे आता जी यंग जनरेशन आहे, जी मुलं आहेत, त्यांना सर्वात मला आवडतं म्हणजे भाई आपल्याला खेळ घ्यायचा आहे. आणि हे करण्यामध्ये पण ज्याला टर्फ भेटेल, त्याला टर्फ जे वेडे आहेत त्या लोकांसाठी हा खरंच खूप खतरनाक फार्म हाऊस आहे. 2 एंट्रीज आहेत फार्म हाऊसमध्ये यायला, म्हणजे टर्फमध्ये यायला. एक हा इथे बघू शकता, वेल मेंटेन असा हा टर्फ आहे. वरती तुम्ही बघू शकता लाईट्स आहेत, कॅमेरे सुद्धा लावलेले आहेत सेफ्टीसाठी, फुल सेफ्टी पर्पजमध्ये. स्टम्प्स, बॅट्स, वेल मेंटेन असा हा टर्फ आहे. त्या आपण पुढे जाऊया किचन एरियामध्ये. हा एक सेकंड एंट्रन्स आहे टर्फला येण्यासाठी, दोन्ही साईडला 2 एंट्रन्स. हा पूल एरिया आहे. ह्याच्या थोड्या वेळात तुम्हाला पूल एरिया दाखवू. सध्या आपण किचनमध्ये आलो आहे, किचन एरिया आहे. ओके, जस्ट हा कॉन्टॅक्ट नंबर आहे मालुसरे फार्म हाऊसचा. ॲड्रेस खाली मेन्शन करून दिलेला आहे. वरती मेल ID सुद्धा मेन्शन आहे. तुम्ही ज्या कोणाला कॉन्टॅक्ट करायचं असेल ह्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉन्टॅक्ट करून मॅडमशी संपर्क साधावा. सो आपण किचन एरियामध्ये जाऊ. एक फ्रीज बोलतो ना आपल्याला, लोकांना थंड पाणी, थंडा काय ठेवायचं असेल तर इकडे ठेवू शकता. त्याच्यासाठी खास किचनमध्ये आलो आहे. एक्स्ट्रा मॅट्रेसेस आहेत इन केस कोणाला लागलं असेल तर. हा किचन एरिया आहे. ओके, हे आमचे शेफ आहेत खास. दादा कामात सध्या बिझी आहेत. ओके, नमस्ते नमस्ते सर, थोडे काम मी बिझी आहे. ठीक आहे, त्याच्याशी आपण नंतर बोलूया या गोष्टीमध्ये. हा किचन एरिया आपला. ओके, किचन एरिया जाऊन आता जस्ट बाहेर आलो. आता जो स्पेशल आहे बोलतो ना, एखाद्या ग्रुपला राहायचं असेल, इकडे कॅरम सुद्धा आहे, स्पीकर्स आहेत लावलेला इकडे. एखादा मोठा ग्रुप असतो त्याला 15 जण असतात, 16 जण असतात. त्या लोकांना जर अशा रूममध्ये राहायचं असेल तर त्या लोकांसाठी स्पेशियस म्हणजे हा मोठा रूम 16 ते 15 जणांसाठी स्पेशियस. कोणालाही जमिनीवर झोपायची गरज नाही, प्रत्येकाकडे गादीची व्यवस्था आहे, ब्लँकेट्स आहेत. आणि 2 वॉशरूम्स दिलेले आहेत याच्यामध्ये, 1 and 2.
खूप मोठा असा स्पेशियस सारखा. मेन पार्ट स्विमिंग पूल, त्या एरियामध्ये आपण आलेलो आहे. लहान पोरं जे बोलतात ना ते 1-2 वर्षाचे असतात, 3-4 वर्षाचे असतात, त्यांना आपण इकडे ह्या त्यांच्यासाठी छोटा पूल आहे आणि बेबी पूल. आणि जे मोठ्या वयाची मुलं आहेत त्यांच्यासाठी हा मोठा पूल आहे इकडे. समथिंग 4.5 फुटापर्यंतचा हा पूल आहे इकडे. स्पेशियस आणि क्लीन. इथे रेन डान्ससाठी सुविधा आहे आणि पूलच्या बाजूलाच जेवणाची व्यवस्थासुद्धा आहे. तुम्हाला इकडे पाहिजे तुम्ही ड्रिंकसाठी बसू शकता, जेवणासाठी बसू शकता. असं स्पेशियस चेअर्स पण एकदम वेल कम्फर्टेबल छान चेअर्स आहेत. थोडं कन्स्ट्रक्शन चालू असल्यामुळे थोडं इकडे आवाज आहे. बाकी निसर्गाच्या सानिध्यामध्ये बोलतो ना एकदम सुखाचा असा तो व्ह्यूज दर्शन ते सगळं तिकडे आहे. पावसाळ्यात जर तुम्ही आलात तर तुम्हाला इकडे 24 तास पाणी दिसणार. ऑलरेडी हे वाहतं पाण्याचा झरा आहे. या नदी बोलू शकतो आपण छोटी. सध्या पाऊस नसल्यामुळे इकडे थोडं पाणी आहे पण थोडं कमी प्रमाणात आहे. पावसाळ्या साईडला तुम्हाला इकडे येण्यासाठी म्हणजे खरं खूपच मजा. आणि हा आहे नदीकडे जायला रस्ता. दादाने वेल मेंटेन ठेवला आहे. सेफ्टी पर्पज पण खूप आहेत. कॅमेरेज लावलेले आहेत, लाईट्स लावलेले आहेत. दॅन तुम्ही डायरेक्ट इकडे जाऊ शकता नदीमध्ये. पावसाळ्यात माणसांनी यावे पण थोडं सेफ्टी सगळ्यांनी आपली बाळगावी. स्पेशियस. दुसरा एक जो एरिया आहे तो आहे ग्रीन एरिया. तिथे रात्रीच्या वेळेला माणसांना बोलतो आपण बसायला बसतो या असा खूप ग्रीन एरिया दादा वेल मेंटेन ठेवलेला आहे. तिकडे स्टेज आहे डान्ससाठी, काय प्रोग्राम असेल त्याच्यासाठी. बाग. आणि इन फ्युचर आला तो फ्युचर प्रोजेक्ट आहे तो त्याच्या पुढच्या साईडला आहे, तो तिकडे तो बनवणार आहे. संध्याकाळसाठी ज्या बोलतो आपण शेकोटी घेतो रात्री थंडीच्या वेळेला, तर इकडे शेकोटी पण आहे. कोणाला जर पोपटी खायची असेल काय असेल तर दादाला तुम्ही सांगून त्याच्याकडून तुम्ही बनवून पण घेऊ शकता. यस. हा आपला व्ह्यू. बाजूलाच आपली डोंगर रांग, झाडी, हिरवं. चला थोड्याच वेळात भेटू आपण सर्वजण आल्यानंतर. आता वरत त्या लोकांना आणायला बाहेर जायचं. त्यांना इनफॅक्ट इकडचा रस्ता थोडा माहिती नाही, सो आपण त्यांना जाऊन भेटू, त्यांना घेऊन येऊ, मग आपण पुढे दाखवू. चला. लेट लतीफ गँग आलेले आहे. सचिन अहिरे हो, सुमित सौदा और सनील. इथे नाही आलास तू? हा सनील सर. पासवर्ड टाक 123-128. रिमेनिंग. अरे अरे कृष्णा लपवू नको रे तू. सूरज. हसन सर. धन गैंग. ये किधर है? ये एमसी स्टैंड वाला फीलिंग आ रहा है. जीपे मारता हूँ. जीपे मारो सबको एक साथ. ये जरा भाई ये पकड़. धनंजय. हा खास शेफसाठी हेल्पर दादा. तेवढं सामान घेऊन तो आता आला आहे जस्ट गाडीवरूनच. आमच्या आज सोय करणे अंडी आणि सगळं घेऊन आलेला आहे. फ्रूट्स ॲज युजल. आमचे लेट लतीफ्स. कॅमेरा कोणी पासून वाचू शकत नाही. असं डोर खोलता पण येतो. हो ड्रेसिंग आहे, वाईट ड्रेसिंग आहे. कोणामुळे सर लेट आज? अरे रिझन नाही बोलताय. गणेश. हा कोण दरवाजा खेचून लपून बसलेत कळत नाहीत. गणेश सर तुमच्या मेलेटला असं खबर आली बाई. सर दरवाजे खोलत नव्हते. तिकडे बघू नका सर. हाच 100% उठला असणार. मी बरोबर 8:30 गाडी काढली. मी प्रसादला फोन केला होता, तू दिसलाच नाही मला. सगळ्यात लेट झाला एका माणसामुळे. हा गणेश शिलफाटा रोडवर पाऊण तास येत होता. चालत येत होतो का बैलगाडी? पाऊण तास. शिलफाटा बोलून कल्याण फाट्याला थांबलेले. आता ह्या चुकी कोणाची आहे? सर सिद्धी
सनस्क्रीन इकडे नाही बाबा, असं काय आणलं नाही इकडे. सर्वांनी टुर्नामेंटला इथे सामील झालेले आहेत. थोड्याच वेळा इथे मॅचची सुरुवात होणार आहे. द पॅकर रमेश पवार, एल्विन खास दिव्यावरून बोललेले सुशांत सालकर, सचिन प्रसाद रे, काय बोलता? ऑल द बेस्ट. आणि इकडे डॅरन सॅमी मॅन, डॅरन सॅमी बॉलर्स. यहाँ पे फील्डर्स सुमित द पैकर्स, सुमित मॅचला थोड्या वेळात सुरुवात होईल. ओ माय गॉड, व्हॉट अ रेसिंग, व्हॉट अ रेसिंग. हे कृष्णा सातपुते. मॅचला सुरुवात होते. दोन कॅप्टन जोमन सर आणि हसन सर. ओके, आपले टोटल 19 जण आहेत. तर तुम्हाला वाटायचं पहिलं कोण सुटायचं? सुटिया सर छूटणार आहे मला नाही सा. ऑफिस सेम 1 2 3. ओके, फिर आप जीते या आप पहले मांगोगे. हाँ, मैं पहले रमेश को ले लिया. ओके सर, आप सिद्धा को लिया. सिद्धी जोमन सर के टीम में. सर आप मैं संजय. ओके. सुशांत. सुशांत. हाँ. ओके. धन्नो. सूरज आ गया इनकी टीम में. हाँ, मैं लिया तेरे को. मैं अभी लूंगा ये ना, सुमित. सुमित ओके, सुमित आ गया. सचिन उधर गया. विनीत. कसम. हाँ, आगे. यस, विकास गोटनकर इन दिस टीम. हाँ. अरन आ गया. सुमित को ले लिया क्या? सुमित ले लिया. उधर कृष्णा है, कृष्णा सनील है. हाँ, हो गया ना. कृष्णा सनील प्रसाद 3 जन है ना. हाँ, और गणेश है. गणेश. ओके, हाँ, प्रसाद आ गया. हाँ. ओके, कृष्णा और सनील बचा है. कृष्णा सनील संदिल. और आपके कृष्णा आ गया. हाँ. और डिवाइडेड डन हो चुका है. हाँ. और आपको मालूम पड़ेगा कौन किसके हेड्स आ गए. हाँ. क्या चॉइस करोगे आप? मैं बैटिंग. ओके, हसन सर की टीम बैटिंग के लिए आ जाए प्लीज. भाई मेरी टीम में चले जाओ भाई. और जो रिमेनिंग है वो सब लोग फील्डिंग के लिए, जोमन सर की टीम फील्डिंग के लिए आ सकते हैं. ये स्टार्ट द प्ले. फर्स्ट बॉल. हो पॅकर आउट आलेला आहे आमचे. सात ओवर का मैच आराम. हो वेल फील्डिंग सुशांत, वेल फील्डिंग है, वेल ट्राय. 6 भाई 6. सचिन आवले. हो वेल ट्राय सुशांत, वेल ट्राय. ब्लॉग मध्ये तुम्ही आलेला आहे. वेल ट्राय च्या डाय तुमची दिसलेली आहे ती. हो वेल ट्राय. 1 सेकंड ना. कीपर बघा आपला भाई, कीपर प्रसाद ऐरे. 26. सनील आमचं ते अमय त्यांच्या ते डायरेक्ट बॅटिंगला भाग 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 भाग. ताजा मार. आरामात आरामात. बॉल पकडा जास्त आहे रे, हालायचं नाही. हो द पॅकर, द पॅकर. ऑली ना, ए ऑली ना इकडे. 227. ए सुशांत, हे तो बोलवतोय.
ऑल इन ओ बो शॉट यार 41 341 ओ सचिन फुटबॉलर 442 नेक्स्ट बॉल बॉल यार अरे कीपिंग था स्टंपिंग था इधर अरे स्टंपिंग था स्टंपिंग 542 ए बॉलिंग अरे इकडे संजय आउट हो चुके हैं यहाँ पे रन आउट प्लीज द डैरन सैमी आ चुके हैं मैदान में डैरन सैमी ओहो तुमच्या टीमचा आहे निकाला नहीं था ना गणेश 43 3 बॉल 3 ओव्हर 1 बॉल 3 ओव्हर 1 बॉल 43 लास्ट ओव्हर रामली है रे ओ हो आली आयराची बॉलिंग 107 वाह गणेश वाह दोन बॉल बाकी आहेत आयराचे अरे लागला पाहिजे चालीस तो मेरा टीम था ना लास्ट गो नेक्स्ट चाहिए कि वीरू चाहिए वीरू बदलापुर क्या अंबरनाथ अमर और कौन ए भाई ए एसओपी नहीं बनाने का ऐसे नाम बताने पोलार्ड तो यही रहेगा पोलार्ड अरे ते दोघं कुठे गेले काय कृष्णा सनील किधर है हमें ठीक है वो देख एक बार अरे आउट जा क्या बात है गाली दो उसको गाली दो रन आउट करे डन टेम्बा भाऊ माहिती यार आउट आला आउट आहे अरे आउट तक जा रहे थे रमेश विन हो गए हम लोग विन हो गए आराम से नहीं 9 रन आराम से नहीं तो नहीं रापली आहे भाई पाहिजे तो बॉल पकडणार नाही आया केजीएफ आया चार स्टंप उडव 4 स्टंप अबग वाई वीडियो मार निकालेगा कौन क्रिकेटचा एक सत्र समाप्त आमचे थकलेले प्लेयर्स महेंद्र सिंग धोनी सचिन द रमेश तेंडुलकर इकडे पण करते भाई एंजल प्लेयर संजय धनंजय पॅकर्स नरसिंह मोलू सुमित सर एल्विन सर किधर आहे कृष्णा सातपुते विकास पोटभर जेवा आणि जेवण दाखवते काय काय जेवणामध्ये व्हेज मध्ये पापड पनीर मटर आहे रसा चिकन मध्ये चिकन चुका चिकन ग्रेव्ही पापड भाकरी कांदा टोमॅटो व्हेज मध्ये डाळ बटाट्याची भाजी पापड पनीर मटर भाजी हे नॉनव्हेज लवर्स भाकरी आहे तांदळाची आणि चपाती पण आहे भात आहे भात नंतर
आपली पब्लिक एन्जॉय फार्म हाऊसला एन्जॉय करायला येते. तर आमचे माणसं इकडे एन्जॉय झालेले आहेत. सो सध्या त्यांची सुमित ट्रेनर मालिश करत आहेत, थोडे अंग मोडत आहेत त्यांचं. रमेश पवार, तुम्हाला कसा अनुभव होतोय? रमेश पवार काहीतरी बोला तुम्ही. काय बोलत नाही सर तुम्ही. सर हँग झालेले आहेत. ये हमारे शेफ बारबेक्यू बनाते हुए. सर जी थैंक यू, आपकी इतनी मेहनत. ये उनके सपोर्टर. नहीं, सपोर्ट भी करना भी जरूरी है, अकेले से कुछ होगा नहीं फिर भी हो. सचिन सर फार्म हाऊसला जाताना आम्हाला एक गेम ठेवला होता. थांबे थांब. कॉईन टाकायचा असणार ग्लास मध्ये वरतून. जर कॉईन गेला ग्लास मध्ये तर नंतर लकी ड्रॉ काढणार आणि ज्या फार्म हाऊसचं 3 इयर कम्प्लीट होणार आहे लक्ष्मीपूजनला, तर त्याला त्याने सांगितलं की 18 Pro Max देणार आहे करून. ट्राय करू वरती. पाणी टच नाही करायचं भाई. नो ये विकेट बनवून पकड पण नाही आहे का हो. लटके नीचे गिर गया. नहीं जाता ही नहीं पकड़. इसके अंदर डालना है. नहीं जाएगा. नहीं जाएगा. गोटनकर गेलेला आहे. गेला रे गेला. ऋतिक गोटनकर गोटनकर हे गोटनकर टाकलेला आहे भाई. गोटनकर टाकला. मला नाही घेणार आहे असं वाटतंय. बघू आता. व्हिडिओ केले ना. काढले हो गया. चल तेरे से कुछ नहीं होएगा. तिकडे टाकला तिने बरोबर टाकला. नाही इथून टाकला तिने. असा प्लस टाकला. फिरायला त्याने गोल.